गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 11वी कथा क्षमामूर्ती तुकोबा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती ध्यावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. तोडी भावबंधू यमपाश, तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता. विठ्ठल या संता समागमे, विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्वसिद्धी. लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख. गोडावले मुख तुका म्हणे. महाराज, विठ्ठल चित्तात साठवावा, विठ्ठल वारंवार आठवावा. तो भक्तवत्सल आपल्या उद्धारासाठी विटेवर उभा आहे. तो आपल्या भक्तांना सर्व प्रकारे सांभाळतो. तो अनाथांचा नाथ आहे, जगताचा पालनहार आहे. त्याला अनन्य शरण जाऊया. तो गुणनिधी सिद्धियुक्त आहे, जन्ममरणाच्या चक्रामधून सोडवणारा मुक्तिदाता आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बरवावो हरी बरवावो, गोविंद गोपाळ गुण गरुवावो. तर नामदेव महाराज सांगतात, विठ्ठल माऊली कृपेची सावली, आठविता घाली प्रेम पान्हा. संतांची साक्ष आहे, माझ्या मायबाप हो. हा सुख शांतीदाता आहे. याचा अमृतमयी नाम घेत हा भवसागर आपण आनंदानं पार करूया. राऊळात तुकोबारायांचे भक्तिरसपूर्ण कीर्तन सुरू होते. देहूकरांना आता सवय जडली होती. घरातली शेतीची कामे पूर्ण झाल्यावर संध्याकाळी पांडुरंगाच्या देवळात जावे, तुकोबांच्या रसाळ कीर्तनाची दिव्यानुभूती घ्यावी. देहूमधील आणि देहूजवळच्या गावातले मान्यवर लोकही प्रतिदिन येत असत. मल्हारपंत चिखलीकर, कोंडोपंत पुणेकर, गंगारामबुवा कडुसकर, महादजीपंत कुलकर्णी, गवरशेठ वाणी, सुदुंबरेकर, मालाची गाडे, येवलवाडीकर अशी ज्येष्ठ मंडळी हजेरी लावत असत. तुकोबांचा सखा संताजी जगनाडे टाळ घेऊन उभा असे. नावजी माळी सर्वांना बुक्का लावत असे. भक्तिमय वातावरण सारे देहूकर अनुभवत असत. यात आणखी 2 व्यक्ती रोज येत असत, सालो मालो आणि मंबाजी बुवा हे दोघे. परंतु या दोघांचा कीर्तनाला येण्याचा हेतू मात्र चांगला नव्हता. यातले जे सालोमालो होते ते तुकोबांच्या अभंगाचीच चोरी करत असत. स्वतः कीर्तन करताना तुका म्हणे ऐवजी त्या अभंगात सालोमालो म्हणे असे घुसडत असत. काही वेळा या लबाडीत बोलता बोलता चुकून ते तुका म्हणे म्हणत असत. लोक त्यांचे कीर्तन चालू असताना उठून जात असत. त्यांच्या कीर्तनात ना भक्ती न प्रामाणिक मांडणी, केवळ वरवरचे बोलणे आणि आत्मप्रौढी. मंबाजी बुवा हा मूळचा चिंचवडचा. चिंचवड हे गाव पुण्याजवळच आहे. या मंबाजीनं देहूला येऊन मठ बांधला. हा मठ त्याने तुकोबांचे विठ्ठल मंदिर होते त्याच्या शेजारीच बांधला. मठाभोवती बाग, बागेत झाडे, हिरवळ वगैरे. मंबाजीच्या अंगावर भगवी कफनी, डोईवर जटा, कपाळावर टिळा, गळ्यात माळा, पायात खडावा असा देखावा तर उत्तम होता, पण अंतरात मात्र विकारांचे थैमान होते. धर्मविषयक खोट्या नाट्या गोष्टी सांगून दूध फळे पक्वांनी मागायचा, परिस्थिती पाहून पैशाची मागणी करायचा. थोडक्यात धर्माच्या नावावर आपली तुंबडी भरायचा. इतकेच नाही तर याच्या मठात चिलीम गांजा सर्रास ओढला जायचा. मंबाजीसारखेच कुटाळ त्या मठात एकत्र येत. सारा देहूगाव तुकोबांना विलक्षण मानत असे. आपणही ईश्वर भक्त आहोत हे दाखवण्यासाठी केवळ ते तुकोबांच्या कीर्तनाला येत असे. एरवी तुकोबांना मराठी मुलखात मान आहे. त्यांना गावोगावी मोठ्या सन्मानाने कीर्तनाला बोलवतात. त्यांचे अभंग प्रेमाने गातात, त्यांचे अभंग लिहून घेतात. या सर्व गोष्टींचा मंबाजी मनापासून द्वेष करत होता. तुकोबांवर सूड उगवण्यासाठी त्याला निमित्त हवे होते. एक दिवस त्याला निमित्त मिळाले. आवलीच्या माहेरातून आवलीने मोठ्या आवडीने एक म्हैस आणली होती. मंगळाई असे तिचे नाव ठेवले होते. ती एकदा मंबाजीच्या बागेत घुसली. तिने हिरवळीत तोंड खुपसले. मंबाजीने हातात काठी घेऊन म्हशीला हाकलून लावले. याचा बदला म्हणून त्याने बाभळीच्या काटेरी फांद्या तोडल्या आणि जवळ असलेल्या तुकोबांच्या विठ्ठल मंदिराच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर पसरून ठेवल्या. सकाळची घरची देवपूजा आवरून तुकोबा विठ्ठल मंदिरात आले. विठ्ठल रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. प्रदक्षिणा घालायला निघाले तर वाटेवर बाबळीच्या काटेरी फांद्या. तुकोबा विठ्ठल विठ्ठल करत त्या फांद्या उचलून बाजूला ठेवू लागले. मंबाजी
याच गोष्टीची वाट बघत होता. तो तावातावाने आला. या फांद्या माझ्या जागेतल्या आहेत. सकाळी तुमची म्हैस माझ्या बागेत घुसली आणि आत्ता तुम्ही झाडाच्या फांद्या घेता आहात. मंबाजी ओरडला. जनावराला काय कळतं हो. तरी पण परत ती आपल्या बागेत घुसणार नाही याची काळजी घेऊ. या काटेरी फांद्या प्रदक्षिणेच्या वाटेवर होत्या. लोकांना प्रदक्षिणा घालताना काटे बोचतील म्हणून मी दूर करतोय. फांद्या आपल्याच आहेत. आपण म्हणाल तेथे आणून ठेवतो. मला त्या न्यायच्या नाहीत, तुकोबा म्हणाले. वर सज्जनाचा आव आणून बोलताय असे म्हणून मंबाजी त्यातलीच काटेरी फांदी घेऊन तुकोबांना फटाफट मारू लागला. तुकोबा तो मार शांतपणे सहन करत उभे होते. मुखाने विठ्ठल विठ्ठल नामघोष करत होते. मंबाजी मारताना शिव्या देत होता आणि तुकोबा गात होते. बरवे बरवे केले विठोबा बरवे, पाहुनी अंत क्षमा अंगी काटेवरी मारविले. शिव्या गाळी नीत नाही बहु फार विटंबिले, तुका म्हणे क्रोधा हाती सोडवुनी घेतले रे. तिथे जवळ 4-5 मुले खेळत होती. ती धावत तुकोबांच्या घराकडे गेली. त्यातल्या एकाने ओरडून सांगितले, महादेवाच्या आई, तुका दादांना त्यो मंबाजी बुवा बाबळीच्या काठीनं मारावं लागलाय. आवलीला विलक्षण संताप आला. तिने हातातले काम टाकून पदर खोचला. मुडदा बसवला त्या मंबाजीचा असे म्हणत निघाली. रस्त्यातला एक मोठा धोंडा उचलून ती त्याला शिव्या देतच निघाली. मंबाजीने आवलीचा तो आवेश बघून हातातली फांदी टाकली आणि मठात जाऊन दार घट्ट लावून घेतले. बाहेर ये की मुडद्या, तुझं टाळकच फोडते. आता का घाबरलास? बाईला घाबरतोस? असे म्हणून तिने तो धोंडा त्या बंद दरवाजाजवळ फेकून मारला. तुकोबा पुन्हा ते प्रदक्षिणेच्या मार्गातील काटे दूर करू लागले. आवली आणि ती मुलेही तुकोबांना मदत करू लागली. आवली स्वतःशीच बोलत होती, आमचा देव माणूस कधी रागानं बोलला नाही. रागाशी त्याची ओळखच नाही जणू. त्याला मारतोय हा ढोंगी बुवा. आता बघा कसा लपून बसलाय उंदरासारखा. नेहमीप्रमाणे संध्याकाळी तुकोबा कीर्तनाला गेले. बाकी सारी मंडळी जमली होती. पण मंबाजी आला नव्हता. मग तुकोबा एका वाटेत तेल घेऊन मंबाजीच्या मठाकडे गेले. मंबाजी बागेत बाजेवर पहुडला होता. तुकोबांना बघून तो घाबरला. तुकोबा आपल्याला मारायलाच आले आहेत असे त्याला वाटले. पण तुकोबा त्याच्याजवळ गेले. त्याच्या हाताला त्यांनी तेल लावले. तो हात चोळू लागले. अहो अहो हे काय करताय? मंबाजीने गोंधळून विचारले. तुकोबा म्हणाले, कीर्तनाला आला नाहीत? बरोबर आहे. सकाळी मला मारताना तुमच्या हाताला श्रम झाले असतील. हात दुखावला असेल. चेपून देतो, बरं वाटेल तुम्हाला. मंबाजी मनातल्या मनात खजील झाला. त्याही दिवशी तो तुकोबांच्या कीर्तनाला आला. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्ट तया प्रती काय करी. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, जाय तो विझवून आपसया. तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, धरा अखंडित सुखरूप. मंबाजी आणि सालोमालो तुकोबांची वाढणारी कीर्ती बघून जळफळत होते. पण त्याला इलाज नव्हता. खोटेपणा किंवा लबाडी अल्पकाळ चालते, कायमस्वरूपी चालतो तो प्रामाणिकपणा. तुकोबा प्रामाणिक वृत्तीचे होते. चिरंतन अशा सत्याची कास त्यांनी धरली होती. अंतरी पांडुरंग, वैखरी पांडुरंग अशी भक्तिमय करुणामयी व्यक्ती म्हणजे तुकोबा. तुकोबांची कीर्ती ऐकून एक अनगड शहा नावाचा फकीर देहूला आला. तुकोबांच्या दारी हाती कटोरा घेऊन उभा राहिला. भिक्षा मागू लागला. आवली घरकामात गुंतली होती. तुकोबांचा धाकटा मुलगा विठोबा आपल्या इवल्याच्या हातातून तांदूळ घेऊन आला. फकीर बाबाच्या कटोऱ्यात ते घातले. कटोरा तांदळांनी पूर्ण भरून गेला. अनगड शहा या अनुभवाने धन्य झाला. बेटा, तेरा नाम क्या है? त्याने विचारले. माझं नाव विठोबा. विठोबा म्हणाला. और वो तुकाराम महाराज? फकीराने विचारले. वो कहा है? ते देवळात गेलेत, विठोबा म्हणाला. फकीर देवळात आला. तुकोबा हाती वीणा घेऊन नामस्मरणात तल्लीन झाले होते. नामस्मरण करता करता त्यांच्या मुखामधून अभंग प्रगट झाला. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरींची. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. यावीण आणिक असता साधन, वाहतसे आण विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे. फकीर ते तल्लीन गायन धन्य होऊन ऐकू लागला. भक्तीची एकतानता पाहून त्याच्या मनातला तुकोबांविषयीचा प्रेमभाव दृढ झाला. तुकोबा भानावर आले.
फकीराने त्यांना नमस्कार केला. तुकोबांनीही त्या फकीराला नमस्कार केला. तो फकीर 2 दिवस देहूत राहिला. तुकोबांच्या कीर्तनाची श्रवणानुभूती घेतली. तुकोबांचे दर्शन, त्यांचे कीर्तन श्रवण करून तृप्त मनाने निघून गेला. सालोमालो आणि मंबाजी एका नायकिणीकडे जात असत. तिचे नाव होते मंजिरी. ती अतिशय सुंदर होती. या दोघांच्या मनात एक कुटील डाव आला. या नायकिणीद्वारे तुकोबांचे चारित्र्य हनन करता येईल. ती दिसायला सुंदर आहे. तिच्या मोहजालात ती तुकोबांना अडकवेल. मग आपल्याला त्यांची बदनामी करता येईल. तुकारामाला आपल्या सौंदर्याकर्षणात ओढून घे असे त्यांनी तिला सांगितले. प्रथम ती तयार होईना. मंबाजीने स्वतःच्या बोटातली सोन्याची अंगठी तिच्या बोटात घातली. तू जर तुकारामाला तुझ्या सौंदर्याने घायाळ केलेस तर याहून जास्त धन आणि अलंकार तुला मिळतील, मंबाजी म्हणाला. मंजिरी तयार झाली. तुकोबा एकांतवासात कुठे बसले आहेत ते सालोमालो आणि मंबाजीने शोधून काढले. मग मंजिरीला नटवून आणले. तिला तेथे सोडून दोघे झाडाआड लपले. आपल्याला हवे तसे घडले की आरडाओरडा करत गावात तुकोबांना बदनाम करायचे. साक्षीला मंजिरी होतीच. मंजिरी तुकोबांसमोर आली. मादक हावभाव करत गाणे गाऊ लागली. तुकोबांनी नेत्र उघडले. ती अधिकच मादकपणे नाचू गाऊ लागली. तुकोबा आपल्या जागेवरून उठले. त्यांनी मंजिरीच्या चरणी डोई ठेवली. तुकोबा म्हणाले, माते, का शरीराला त्रास देतेस? तुला काय हवंय? मंजिरी म्हणाली, मला तुमचा संग हवाय. तुमच्यापासून मला पुत्र हवाय. तुकोबा म्हणाले, मी तुझा पुत्र आहे आई. सांग मी तुझी काय सेवा करू? मला आज्ञा दे आई. तुकोबांच्या या उद्गारांनी मंजिरी अंतर्बाह्य थरारली. तिने पटकन त्यांच्या चरणी लोळण घेतली. तुकोबा म्हणाले, उठ आई. मुलानं आईला नमस्कार करायचा असतो, आईनं मुलाला नाही. आई उठ. मंजिरी उठली. हात जोडून पश्चातापाने म्हणाली, चुकलं माझं. महापातकी आहे मी. त्या सालोमालोचं आणि मंबाजी बुवांचं ऐकून हे पाप करायला तयार झाले. चुकलं माझं. मला कोणतीही शिक्षा करा, मी ती भोगायला तयार आहे. हा प्रकार पाहून सालोमालो आणि मंबाजी आपल्या मठात पळून गेले. त्यांनी ठरवले होते एक आणि झाले भलतेच. तुकोबा मंजिरीला म्हणाले, आज देहाचं सौंदर्य आहे, उद्या नाही. सौंदर्य ओसरल्यावर काय याचा विचार केलास कधी? पांडुरंगानं इतका सुंदर देह दिला, त्याची अशी विटंबना. जा, आता हे नीच कर्म सोडून द्या. योग्य वर पाहून विवाह करा. उत्तम गृहिणी बनून पतिव्रत्याची कास धरा. प्रपंच पांडुरंगाच्या साक्षीनं करा. तो मनानं आभाळासारखा विशाल आहे. तो तुमचा पश्चाताप ओळखेल, थोर मनानं क्षमा करेल, नवजीवन जगण्याची संधी देईल. जा, नवजीवनाचा सूर्योदय होतोय, त्याच्या स्वागतासाठी सज्ज व्हा. पूर्वजीवन विसरून जा. माझा विठ्ठल तुमच्यावर कृपा करेल. मंजिरीने पुन्हा तुकोबांच्या चरणी डोळी ठेवली. डोळ्यांमधले अश्रू पुसत ती निघून गेली. मंजिरी तडक मंबाजी बुवाच्या मठात आली. बोटातली अंगठी काढून त्याच्या अंगावर फेकली. दुष्टा, माझ्या हातून महापातक झालं असतं. मीच चुकले. तुझ्यासारख्या नीच माणसाचं ऐकलं. अरे, तो देवमाणूस आहे. अशा माणसाशी वैर धरून त्याला बदनाम करण्यासाठी कारस्थानं करतोस. कुठं फेडशील हे पाप? नरकात सुद्धा तुला जागा मिळणार नाही. मंजिरी निघून गेली. मंबाजी ती गेल्यावर वाटेकडे बघत उभा राहिला. सूर्य मावळताना सुवर्ण किरणांची उधळण करत होता. तुकोबांनी त्या भास्कराला नम्र भावाने नमस्कार केला आणि ते घरी परतू लागले. पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाई चेची. जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास नव्हे तैसे. न सहावे मज तुझे हे पतन, नको हे वचन दुष्टवदो. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी का इतर लोक थोडे. धन्यवाद.